नांदेड शहरातल्या शहीदपुरा भागात गोळीबार तर 2 जण यामध्ये जखमी। जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू तर 3 ते 4 जणांनी गोळीबार केल्याची माहिती। नाशिकची सिटीलिंक बस खड्ड्यात आदळल्यामुळे प्रवाशाचा मृत्यू तर मयत संतोष माळी यांच्या पोटावर मार बसल्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती। बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल। नागपूरमध्ये घरफोडी करून चैनीचं आयुष्य जगणाऱ्या आंतरराज्यीय चोरट्यांच्या टोळीला अटक तर 24 वर्षीय तरुण चोरट्याकडून 15हून अधिक गुन्ह्यांची उकल। हुडकेश्वर पोलिसांची कारवाई। विधानसभेतील पराभवानंतर आता माजी आमदार संजय मामा शिंदे ऍक्शन मोडवर तर संजय मामा शिंदेंचा सोलापूरच्या करमाळ्यामध्ये जनता दरबार। नागरिकांचे प्रश्न आणि समस्या समजून घेत संवाद साधला। परभणीमध्ये उन्हाचा तडाखा तर फेब्रुवारी महिन्यातच तापमानात वाढ। थंडाव्यासाठी स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा नागरिकांनी लुटला आनंद। भीमाशंकरच्या आदिवासी शेतकऱ्यांकडून प्रायोगिक तत्वावर आता स्ट्रॉबेरीची शेती तर नव्यानं स्ट्रॉबेरी क्लस्टर तयार। यंदा पहिल्यांदा स्ट्रॉबेरीची दुबईमध्ये निर्यात तर ग्राहकांचा याला चांगला प्रतिसाद। वाशीमध्ये पोहरादेवीतील बंजारा विरासत वास्तू पर्यटकांसाठी आता सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत खुलं राहणार। यात्रेतील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाचा हा निर्णय।